हा आता जाता येईल. मगापासून जी सुट्टी तुम्ही मागत होता ती आता तुम्हाला आहे. या सभागृहाने शिवसेना भाजपा युतीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला म्हणून मी माननीय एकनाथरावजी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. या सभागृहाची आणि ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्या सदस्यांचे आभार तर मानतोच, पण अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार साहेब आभार तर मानू दे. असं काय चव्हाण साहेब तुम्ही असं आभार तर मानले पाहिजे ना. त्यामुळे ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा याकरता बाहेर राहून मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे एक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले आणि कर्मावर अढळ निष्ठा असलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे आहेत. ते कुशल संघटक आहेत, पण त्याही पेक्षा ते जनतेचे सेवेकरी आहेत. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब या दोघांच्या प्रभावामुळे 80च्या दशकामध्ये साधारण 1980 मध्ये शिंदे साहेबांनी शिवसेनेमध्ये सक्रिय काम सुरू केलं आणि एका साधा कार्यकर्ता शाखा प्रमुख इथपासनं तर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांनी जबाबदारी सांभाळली. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंनी 1984 मध्ये शिंदे साहेबांची किसननगर शाखा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि त्यानंतर दिघे साहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सातत्याने सामान्य माणसाला न्याय देण्याकरता त्या ठिकाणी ते आंदोलन करायचे. अनेक केसेस लागायच्या, अनेक वेळा कारागृहात जावं लागायचं, बेल व्हायची. पुन्हा नव्याने दिघे साहेबांनी आदेश दिला की आपलं सर्वस्व सोडून आणि आपल्या जीवाची पर्वा न करता जनसामान्यांच्या सेवेमध्ये ते हजर असायचे. मग त्या काळामध्ये गरजवंतांना धान्य उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, टंचाईच्या काळात पाम तेल उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकरता देखील प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन उभं करायचं
आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचा हे देखील त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं। खरं तर 2004 साली ते तेव्हाच्या एकत्रित ठाणे मतदारसंघातून निवडून आले आणि त्यानंतर सलग 4 वेळा, कारण त्यानंतर 9 साली कोपरी पाचपाखडी हा मतदारसंघ झाला, असे 2004 पासून सलग 4 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते या ठिकाणी पोहोचले। खरं म्हणजे मागच्या काळामध्ये माझ्यासोबत मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं, पण याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर त्या काळामध्ये सीमा प्रश्नावर जे काही आंदोलन झालं, भुजबळ साहेब आपण त्यामध्ये होतात, या आक्रमक आंदोलनामध्ये एक प्रकारे त्यांनी एक नेता म्हणून आपला दबदबा त्या काळात तयार केला। 1986 साली या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि जवळजवळ त्यांच्या सोबत 100 वेगवेगळे कार्यकर्ते होते। 40 दिवस बेलारीच्या जेलमध्ये आमच्या सीमा प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तिमत्व हे त्यांचं तयार झालं। खरं तर त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास जर आपण बघितला तर 97 साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, मग मनपामध्ये सभागृह नेते झाले, त्यानंतर आमदार झाले, ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख झाले आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी 2014 मध्ये मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी अल्पशा काळाकरता ते विरोधी पक्षनेते होते, पण त्यानंतर पुन्हा आम्ही एकत्रित आलो आणि MSRDCचे मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला। काही लोकांना असं वाटायचं की MSRDC यांना दिली म्हणजे कुठेतरी यांचे पंख छाटले, पण ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतं त्याला पद महत्त्वाचं नसतं, तो जे काही त्याच्या हाती असेल त्यातनं विश्व निर्माण करू शकतो। आणि ज्यावेळी नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे समृद्धी महामार्ग, ज्याचं नाव आता श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आहे, या महामार्गाची संकल्पना ही मी मांडली आणि त्यांना मी घेऊन बसलो आणि मी त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे, मी चंद्रकांत दादा आमचे PWD मिनिस्टर होते, मी दादांना सांगितलं की स्पेशल पर्पज व्हेकल मला पाहिजे आहे, MSRDC स्पेशल पर्पज व्हेकल आहे, तर मी हे काम आपण MSRDCच्या माध्यमातून करू आणि आम्ही त्याचा पूर्ण प्लॅन तयार केला। 9 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशन केलं आणि आज जवळजवळ तो रोड त्याचा एक टप्पा तर जवळजवळ पूर्णत्वाला आला आहे। पण हे सगळं होत असताना तिथे प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन ज्या व्यक्तींनी तिथल्या समस्या सोडवल्या, त्या ठिकाणी संपूर्ण कामाचं अडथळे दूर केले आणि ते काम सुरळीत होईल याकडे सातत्याने लक्ष दिलं, त्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं त्यांनी आपल्या कामाची झलक ही दाखवून दिली। मग मुंबई पुण्यातलं अंतर कमी करणारा मिसिंग लिंक असेल की ज्या मिसिंग लिंकच्या माध्यमातून आज मुंबई पुण्याचं अंतर कमी होणार आहे आणि एक रेकॉर्ड मोडणारा अशा प्रकारचा आयकॉनिक ब्रिज हा त्या ठिकाणी तयार होतोय आणि त्यामुळे तेही एक महत्त्वाचं काम असेल। किंवा बांद्रा वर्सोवा सी लिंक असेल, असे अनेक प्रोजेक्ट खूप सांगता येतील, असे अनेक प्रोजेक्ट अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी एक्झिक्यूट केले आणि त्याच दरम्यान त्यांना आरोग्य खात्याची जबाबदारी देखील मिळाली आणि आरोग्य मंत्री म्हणून देखील अतिशय उत्तम काम हे त्यांनी केलं। विशेषतः आरोग्य हा त्यांचा अतिशय आवडता विषय आणि त्या विषयाकरता सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला। सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे। आरोग्य विभाग मिळाल्यानंतर पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी छोट्याशा PHC पर्यंत
स्वतः जाऊन रिपोर्टिंगवर नाही, स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या व्यवस्था उभ्या केल्या. डॉक्टरांच्या नियुक्त्या फास्ट झाल्या पाहिजेत, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारचं काम हे त्यांनी केलं. खरं म्हणजे एकनाथराव शिंदे एक वेगळं रसायन आहे. मी त्यांना अनेक वेळा म्हणतो की तुम्ही झोपता कधी हेही समजत नाही आणि तुम्ही जेवता कधी हेही समजत नाही. 24/7 काम करणारा हा नेता आहे. आणि विशेषतः जेव्हा एखादी निवडणूक असते, एखादा क्रायसिस असतो, त्यावेळी 24/7 नाही, 72/21 असे 3-3 दिवस सलग काम करताना ते या ठिकाणी दिसतात. पण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की अनेक वेळा राजकारणामध्ये पद मिळाल्यानंतर माणुसकीचा भाव आपण हरवतो. पण एकनाथराव शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. आणि त्यामुळे मोठ्यातला मोठा माणूस असो की लहानातल्या लहान, त्याच्याकरता धावून जाणं, खरं म्हणजे ही शिकवणच धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यांना दिली की ज्याचा कोणी नाही त्याचे दिघे साहेब होते. आणि दिघे साहेबांनी हीच शिकवण शिंदे साहेबांना देखील दिली. आणि म्हणूनच आज सामान्य माणसाकरता ते काम करताना दिसतात. परवा आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग घेतली, त्यावेळेस सगळे सांगत होते की आता आमची लाईन 24/7 चालू राहणार, आम्ही 24/7 आपत्ती व्यवस्थापना करता तयार असणार. त्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही तर आहेच, पण मी देखील तुम्हाला 24/7 उपलब्ध आहे. तुम्ही अर्ध्या रात्री मला सांगा, मी आणि उपमुख्यमंत्री आम्ही दोघंही तुमच्यासोबत या ठिकाणी राहू. मला आठवतं की आमच्या सरकारच्या काळात नंदुरबारहून जो आदिवासींचा मोर्चा आला होता, आमचे गिरीश महाजन त्यावेळी त्या मोर्चाच्या करता समोर गेले होते. पण त्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा हे आपल्या सरकारवर मोर्चा आणतायत, पण हे आपले बांधव आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत, त्या आपण ऐकून घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांची व्यवस्था, नाशिकच्या मोर्चाची व्यवस्था ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी केली. नंतर गिरीश भाऊंनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी जे काही त्यांचं म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. पण सरकार हे संवेदनशील असलं पाहिजे. कोणी आंदोलन करताय म्हणून ते आपले विरोधक आहे असं मानणं योग्य नाही आहे. आंदोलक त्यांचा मुद्दा मांडतात, कधी कधी ते आक्रमक झाले तर आपल्याला कारवाई करावी लागते. पण आमच्या विरुद्ध एक शब्द बोलला तर आम्ही ऐकून घेणार नाही, आमच्या विरुद्ध एक पोस्ट लिहिली तर आम्ही ऐकून घेणार नाही, आमच्या विरुद्ध काही बोललं तरी आम्ही उचलू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू. ही जी काही अवस्था आपल्याला काही काळ पाहायला मिळाली, ही अवस्था काही फार चांगली नाही. मी त्यालाही काही दोष देत नाही, पण एवढंच सांगतो की लोकशाहीमध्ये जो दुसरा आवाज आहे, तुम्हाला पटो का न पटो, पण तो आवाज ऐकून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर प्रत्युत्तर देखील दिलं पाहिजे. प्रत्युत्तर द्यायला काही हरकत नाही आहे. आठवतं की महालक्ष्मी एक्सप्रेस पुरामध्ये अडकली होती. तात्काळ माझ्यासमोर त्यावेळी नाव आलं ते शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण यांचं. आणि यांना मी तात्काळ सांगितलं की तुम्ही जा. त्या दिवशी माननीय उद्धवजींचा वाढदिवस होता, पण मी त्यांना सांगितलं मी उद्धवजींशी बोलतो, तुम्ही सगळे कार्यक्रम सोडून त्या ठिकाणी जा. आणि शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी पोचले. अगदी बोटीमध्ये साप घुसत असताना देखील त्या बोटीतनं प्रवास करून त्या ठिकाणचे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना बाहेर काढलं. काही पत्रकार देखील त्या ठिकाणी अडकलेले होते. त्या पत्रकारांनी प्रत्यक्ष ही सगळी घटना बघितली आणि त्यांनी देखील नमूद केली की ज्यावेळी अनेक प्रशासनातले लोक देखील हिम्मत करू शकत नव्हते, अशा वेळी या लोकांना पुरातनं बाहेर काढण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलं. कोल्हापूरच्या पुराच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात स्वतः जीवनावश्यक वस्तू प्रोक्युअर करून त्या कशा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील हा प्रयत्न त्यांनी केला. रोज आजही नित्यनेमाने
400-500 लोकांना ते भेटतात. शिंदे साहेबांना मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगितली की मुख्यमंत्री तुम्ही आहात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थोडी वेळ पाळली पाहिजे. आणि ती याकरता सांगितलं की पब्लिकचा माणूस आहे, पब्लिक दिसली की रमतात. त्यामुळे लोकांनी घेरलं की त्यांचे सगळे समस्या सोडवल्याशिवाय ते काही बाहेर पडत नाही. त्यांना सांगितलं आता थोडं स्ट्रक्चर्ड करा. आणि मला असं वाटतं की त्यांनी ती सुरुवातही केली आणि मला विश्वास आहे की आता येत्या काळामध्ये एक अतिशय यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ते काम करतीलच. पण यातलं महत्त्वाचं आहे, कोणाच्या घरचा छोट्यातला छोटा कार्यक्रम असेल तर दिवसभरात वेळ काढून तिथे जायचं. अगदी सकाळी 4-4 वाजता त्यांच्या घरचं सगळं संपलं असलं तरी त्यांना उठवून, बाबा तुम्ही काल निमंत्रण दिलं होतं, आज मी पोचलो, अशा प्रकारे. पण त्यांना देखील आनंद आहे. आणि मला असं वाटतं की कमी बोलायचं आणि काम अधिक करायचं. अनेक वेळा शांत चित्ताने ते बसले असतात, प्रचंड पेशन्स त्यांच्यामध्ये आहे. आणि हा जो सगळा पेशन्स आहे याच्यामुळेच मला असं वाटतं की हा संपूर्ण आज जो काही त्यांची ही जडणघडण आहे ती त्यातनंच या ठिकाणी झाली आहे. खरं तर साताऱ्याचा त्यांचा जन्म आहे आणि ठाण्यामध्ये त्यांची कर्मभूमी आहे. पण त्याच्या वैयक्तिक जीवनात देखील खूप अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. अतिशय बेताच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण नेतृत्व उभं केलं आणि अतिशय दुःखद घटना त्यांच्या वैयक्तिक जीवनात घडली. 2 मुलं ही अपघातामध्ये गेली आणि त्यावेळी संपूर्ण कुटुंब अक्षरशः तुटून गेलं होतं. जीवनातलं आपल्या सगळंच संपलं अशा प्रकारचा भाव त्यांच्यामध्ये आणि संपूर्ण कुटुंबामध्ये तयार झाला होता. त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी ऊर्जा दिली, त्यांना प्रेम दिलं आणि तिथनं आनंद दिघे साहेबांनी त्यांच्यातलं खरं नेतृत्व उभं केलं. आणि त्या नेतृत्वाने शेवटी स्वतःच्या घरापेक्षा समाजाचा विचार केला पाहिजे अशा प्रकारच्या भावनेतनं एक मोठं कार्य या ठिकाणी सुरू केलं. खरं म्हणजे त्यांना शेतीची आवड आहे. स्ट्रॉबेरी, सफरचंद याचे बगीचे त्यांनी लावले आहेत. आणि जेव्हा थकवा येतो, ताण येतो, त्यावेळी ते गावी जातात. गावी जाऊन पुन्हा तयार होतात. आणि अलीकडच्या काळात त्यांना थकवा मिटवण्याकरता नातू आहे, त्यामुळे नातवामुळे त्यांचा थकवा हा आपल्याला मिटताना दिसतो. पण एक सामान्य कार्यकर्त्याची कशा प्रकारे काळजी ते घेतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एकदा एका कार्यकर्त्याचा कार्यक्रम घेतला होता. त्यांना अचानक चिपळूणला जावं लागलं. कार्यकर्त्याने फोन करून सांगितलं की साहेब माझी बेइज्जती होईल, 5 मिनिटं तरी या. 6 तास प्रवास करत कार्यक्रमात आले, 10 मिनिटं कार्यक्रम केला आणि पुन्हा 6 तास प्रवास करत त्या ठिकाणी चिपळूणला गेले. ही कार्यकर्त्याच्या प्रती जी काही एक प्रेम भावना आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. खरं म्हणजे एक गोष्ट अजून आपण या ठिकाणी नमूद केली पाहिजे की लहानपणी गरिबीमुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं आणि त्यामुळे त्या काळात 10वी पर्यंतच ते शिकले. परंतु त्यानंतर संधी मिळाल्यावर वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी BA ची डिग्री मिळवली आणि 77% गुण घेऊन त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतः शिकू शकले नाही म्हणून मुलाला त्यांनी डॉक्टर केलं. पण हा जो काही निर्धार आहे हा निर्धार मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळीच मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही. माझी खूप टिंगलटवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईल.